अनुदानित शिक्षण संस्थांनी स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडून जादा शुल्क उकळण्याचे प्रकार समोर आलेत। पुण्यातील ILS विधी महाविद्यालयातील शुल्कवाढीच्या वादानंतर उच्च आणि तंत्र शिक्षण विभागानं नवं धोरण आखलंय। आता वर्षानुवर्ष सरकारी अनुदान घेणाऱ्या संस्थांना थेट ऑटोनॉमस विद्यापीठ किंवा अभ्यासक्रम सुरू करता येणार नाही। यासाठी संस्थांना आता वेगळ्या भूखंडावर नवीन इमारत बांधणं बंधनकारक असेल, जेणेकरून अनुदानित विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही। अनुदानित महाविद्यालयांना त्याच जागेवर आता ऑटोनॉमस अभ्यासक्रम सुरू करता येणार नाहीत। ऑटोनॉमस विद्यापीठ किंवा अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र भूखंड आणि नवीन इमारत असेल। पुण्यातील ILS विधी महाविद्यालयात 4,000 ऐवजी 40,000 शुल्क घेतल्याचं उघड झालंय। 30 ते 40 वर्ष सरकारी अनुदान घेऊन संस्था आता विद्यार्थ्यांची लूट करू शकणार नाहीत।